आणि आता सविस्तर वृत्त। देशातील संसदीय लोकशाही धोक्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वपक्षातील खासदारांमध्येही दहशत आहे। रशियात ज्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सत्तासूत्र एकट्याच्या हाती घेतली आहेत, ती पाहता आपल्या देशातही एक नवीन पुतिन तयार होतो की काय ही चिंता भेडसावू लागली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथं विराट सभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे। एक चूक माझ्याकडनं झाली। 5 वर्षाच्या होळीची जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या। लोकांनी माझा संदेश स्वीकारला। आम्ही त्यांना पाठिंबा दिला, त्यांना खासदार केलं आणि गेल्या 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधी ते जावं आणि अमरावतीकरांना सांगावं